सबला नारी बनाल, तुमच्यावर रडण्याची वेळ येणार नाही. मगा एका वक्त्यानं सांगितलं की मुलगी ही पहिली कुणाची तरी एक मुलगी आहे, कुणाची तरी एक बायको आहे, कुणाची आई आहे, कुणाची पत्नी आहे. या टप्प्यामधून जात असताना तुमच्यावर आतापर्यंत स्त्री या घटकावर समाजानं अन्यायच केलेला आहे. आणि तो अन्याय तुमच्यावर होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही आता सक्षम झालं पाहिजे. कराटेचं प्रशिक्षण का घ्यावं मी वारंवार आता सांगतोय. तर त्या कराटेमध्ये जे फाईट असते, ती फाईट चार जर समोर आले तर त्या फाईट मध्ये लोळवण्याची ताकद आहे आणि ते शिकलं पाहिजे तुम्ही. त्याचा उपयोग तुम्ही कॉलेजला गेल्यानंतर, ज्या कार्यालयामध्ये तुम्ही, ज्या ऑफिसमध्ये तुम्ही नोकरी करणार आहात, ज्या कॉलेजला तुम्ही शिकणार आहात, जे मंदिरात जाल, मार्केटमध्ये जाल, ट्रेनमध्ये जाल, बसमध्ये जाल, मंदिरात जाल, या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमच्याकडं वाकड्या नजरेनं बघण्याची कुणाची हिंमत होणार नाही आणि तुमच्यावर रडण्याची वेळ येणार नाही. आजच्या महिला दिनाच्या निमित्तानं प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक मुलीनं संकल्प आज केला पाहिजे की मी कधीही मी रडणार नाही, मी अपमानित होणार नाही, मी रडायला लावेन, मी अपमान करेन. ही जिद्द मनामध्ये ठेवा, तरच तुम्ही सावित्रीच्या लेकी बनाल, जिजाऊ बनाल, देवी अहिल्यादेवी होळकर बनाल, रमाई आंबेडकर बनाल. आणि यांची नावं का घेतली जातात तर त्या त्या परिस्थितीनुसार त्या स्त्रियांनी समाजाशी, कुटुंबाशी संघर्ष केलेला आहे. ती परिस्थिती आता काय आहे तर अशा या वाईट प्रसंगामध्ये तुम्हाला लढण्याची ताकद मिळावी, तशा प्रकारचं तुम्ही ध्येय ठेवावं, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि इथं मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो.